सच का साथ SS न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। आज उदगीर उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू आहे। विनाकारण बदनामी करणाऱ्या यांच्या विरोधात बेमुदत आमरण उपोषणकर्ते विजय कुमार केरबा कांबळे, प्रतीक पुंडलिक कांबळे हे उपोषणास बसले आहेत। आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ की आपला नेमका विषय काय आहे व आपण कशाबद्दल आमरण उपोषण करत आहात। मी आमरण उपोषण करण्याचा संदर्भ असा आहे की मी माझ्यावर विनाकारण बदनामी करून, माझ्यावर खोटे आरोप करून माझी बदनामी केल्यामुळे मी आज उपजिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर उपोषणाला बसलो आहे आणि जोपर्यंत मला न्याय मिळणार नाही तोपर्यंत मी उपोषण सोडणार नाही। उपोषण करण्याचा मुद्दा असा आहे की मी निवडणुकीमध्ये लोहारा जिल्हा परिषद गटातून उमेदवार म्हणून उभा टाकलो होतो निवडणुकीला। त्या निवडणुकीच्या प्रचारामध्ये या 5 जणांनी माझ्यावर असे आरोप केले। त्या 5 जणांचे नावे संतोष बिरादार, भास्कर जाधव, सुनील केंद्रे, रोहिदास कुंडगीर आणि पद्माकर उगिले या 5 जणांचे नावे आहेत माझ्यावर खोटे आरोप केलेले। खोटे आरोप केले म्हणून माझ्याकडे त्यांचे पुरावे पण आहेत 5 जणांचे। ते खोटे आरोप असे केलेले आहेत त्यांनी की हे उमेदवार खोटे अट्रॉसिटी करतो, कब्जे करतो, दारूच्या डीलरशिप आहेत, मटक्याचे डीलरशिप आहेत। तर मी उपोषण करण्याचं एकच कारण आहे की मला ह्या 5 लोकांनी मला एखादीही उदगीर तालुक्यामधल्या एकाही गावामध्ये अट्रॉसिटीचा अर्ज विजय कुमार केरबा कांबळे ह्या नावाचा कुणाच्याही विरोधामध्ये जर अट्रॉसिटीचा गुन्हा असेल तर ते मला पुरावे त्यांना मी 10 तारखेपासून मागत आहे। आजही माझं तेच म्हणणं आहे आणि जर त्यांच्याकडे पुरावे नसतील तर प्रशासनाला माझी एवढीच विनंती राहणार आहे की या 5 जणांवर गुन्हा दाखल करून मला न्याय मिळवून द्यावा, एवढीच माझी प्रशासनाला विनंती राहील। त्यांनी जे आरोप केले आहेत, आता राजकारण म्हणलं की राजकारणात एक दुसऱ्याला आरोप प्रत्यारोप होत असतात। मग त्या आरोपाचं आपण तेव्हा जर प्रत्युत्तर दिलं असतं तर ते सोयीस्कर ठरलं असतं, यापेक्षा असं आपल्याला वाटत नाही का? नाही, मला वाटतंय ते बरोबर आहे, पण मला त्यांनी जे आरोप केलेले पुरावे 5 ते 6 तारखेला माझ्याकडे पोहोचले, कारण त्यावेळेस प्रचार संपलेला होता आणि आचारसंहिता लागू होती। मला 6 तारखेला पुरावे भेटल्यामुळे मी त्यांच्या विरोधामध्ये काही बोलू शकलो नाही, कारण प्रचार तिथं बंद झालेला होता। ते पुरावे तुमच्याकडे उपलब्ध आहेत का? माझ्याकडे पुरावे आहेत आणि मी जे माझं निवेदन दिलोय उपजिल्हाधिकारी कार्यालयाला, SP ऑफिस, DSP ऑफिस, पोलीस स्टेशन, त्या पुराव्यामध्ये लिहिलेलं आहे की वेळ प्रसंगी हे पुरावे मी 5 जणांचे दाखल करतो आणि माझ्याकडे पुरावे आहेत। आपण त्यांनी जसे आरोप केला आहे तसं एकही गुन्हा आपल्याकडून घडलेला नाही। माझ्याकडे गुन्हा जर घडलेला असला, मी जर गुन्हा केलेला असेल किंवा माझ्या विरोधामध्ये मी कोणाच्या विरोधामध्ये अट्रॉसिटी केली असेल, कुणाचा कब्जा केला असेल, तर मी आत्ताच थोड्या वेळाच्या खाली बाईट दिलोच आहे। पण तुम्हालाही सांगतो, त्या 5 लोकांनी माझ्यावर एखादी आरोप असलेला मला पुरावा दाखवावा। मी उदगीर तालुका खराटा घेऊन पूर्ण झाडू मारतो। तुमचं काय मत आपण? सर्वप्रथम जय भीम जय संविधान। आमचे समाज बांधव विजय कुमार कांबळे यांच्यावर जे आरोप केलेले आहेत, दारू विक्री करतो, तो मटका चालवतो, दारू मटक्याची डीलरशिप करतो, असे जे आरोप केलेले आहेत त्या 5 जणांनी, जे आमच्या समाजातल्या बांधवावर विनाकारण आरोप केलेले आहेत, त्यांच्यावर प्रशासनाला विनंती करण्यात येते की लवकरात लवकर गुन्हे नोंद करून त्यांना शिक्षा करावी, ही आमची मागणी आहे। व 20 तारखेला आमचे समाज बांधव विजय कुमार कांबळे वाढवण्याला गेले असता, वाढवण्याहून येते वेळेस त्यांच्या गाडीवर जे दगडफेक झाला, जीव मारण्याची कोशिश केली। विनाकारण आमच्या समाजातल्या तरुणांवर जर असे हल्ले जर करत असाल तर तुमचा मी जाहीर असा निषेध करतो। तुमच्यामध्ये दम असेल तर व्यक्ती घेऊन समोरासमोर भिडा, असे मागून वार करायची तुम्ही हिंमत दाखवू नका। जर तुमच्यामध्ये खरीच हिंमत असेल तर समोरासमोर वार करा, एवढीच विनंती करतो। आणि मी प्रशासनाला एवढंच सांगतो, आमचं हे आंदोलन जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत चालू राहील। आणि इथून जरी आम्हाला न्याय भेटत नसेल तर आम्ही कलेक्टर ऑफिसला जाऊन तिथं
दणाचा इशारा देऊ व रस्ता रोको आंदोलन करू व मोठमोठे आंदोलन छेडू हीच विनंती करतो. लवकरात लवकर आम्हाला न्याय द्या. जय भीम. सन्माननीय आमचे विजयकुमार भाऊ ज्या पद्धतीनं निवडणुकीमध्ये प्रचार यंत्रणा ज्या प्रकारे चालू होती त्या प्रकाराने विरोधी पक्ष जो होता त्या विरोधी पक्षाने जे आरोप केले, एखाद्या व्यक्तीवर जेव्हा आपण आरोप करतो त्यांच्याकडे पुरावे असले पाहिजे. पुरावे अभावी कुणाच्या एखाद्या व्यक्तीला बदनाम करणं, एखाद्या व्यक्तीची निंदा करणं आर्टिकल 499 आणि आर्टिकल 500 मध्ये अंतर्गत त्याच्यावरती गुन्हे दाखल होतात. पुराव्याशिवाय तुम्हाला बोलता येत नाही कुठलीही गोष्ट. कारण त्यांनी जर आरोप करतात तर त्याच्याकडे पुरावे असले पाहिजे. आज त्याने 10 दिवस झालं त्या 5 लोकांना विनंती करतायत की बाबांनो, तुमच्याकडे जे पुरावे आहेत ते आमच्याकडे सादर करा. एखादी गुन्हा पोलीस स्टेशनला घडला असेल, तेरे विजयकुमाराच्या नावाने जर अर्ज असेल तिथे सादर करा. आणि ज्या पद्धतीने आरोप केले आहेत ते पूर्ण खोटे आहेत. आणि समाज बांधव म्हणून आम्ही सर्व या ठिकाणी आमचे सर्व समाजातील मोठे मोठे व्यक्ती आहेत. आज आमच्या माता भगिनी या ठिकाणी आलेल्या आहेत. सर्व व्यक्ती विजयभाऊ कांबळेचे आम्ही समाज बांधव म्हणून ठामपणाने या ठिकाणी आम्ही पाठीमागे राहणार आहोत. आणि ज्या पद्धतीनं आता ज्या गाडीवरती त्याचा हल्ला केला, हल्ला आपलं वाढवणा आणि इस्लामपूर एकूरकार या अंतरामध्ये या ठिकाणी त्यांच्यावरती हल्ला केलेला आहे. त्या हल्ल्यामागे या 5 आरोपी आहेत असं यांचं ठामपणे मत आहे. कारण ज्यावेळेस हे अर्ज या निवेदन तहसीलदार असेल, उपजिल्हाधिकारी असेल, कलेक्टर असेल, पोलीस अधीक्षक असतील, या सर्वांना विजयभाऊ कांबळे यांनी दिलेला आहे. परंतु कुणीही या ठिकाणी याची दखल घेतली नाही. आणि जर या ठिकाणी पोलीस प्रशासनाने आणि उपजिल्हाधिकारी कलेक्टर साहेबांनी जर दखल घेतली नाही तर आम्ही या ठिकाणी अन्न पाणी न घेता या ठिकाणी आमरण उपोषण करणार आहोत. आणि जर न्याय नाही भेटला तर आम्ही रस्त्यावर उतरू. आणि या ठिकाणी विजयभाऊ कांबळेला आपण न्याय दिल्याशिवाय आम्ही मागे हटणार नाही. एवढंच या ठिकाणी मी समाज बांधव म्हणून आणि समाजाच्या वतीनं मी या ठिकाणी सूचना करतो. खरंच राजकारणासाठी आपलं हित साध्य करण्यासाठी बिनबुडाचे आरोप करणे, एखाद्या व्यक्तीचं त्याचं चारित्र्य हनन करणं हे एक चुकीचं आहे. आणि अशा घटना घडू नये यासाठी असा पाठपुरावा करणं हेही एक तितकीच बाब आहे की राजकारणामध्ये बिनबुडाचे आरोप करून एखाद्याचं आयुष्य व कॅरियर खराब करणं हे एक परंपरा सुरू आहे. त्याला कुठेतरी ब्रेक लागला पाहिजे अशी मागणी उपोषणकर्त्याची आहे. धन्यवाद.